नमस्कार मित्रांनो, देवान सर्व्हिसमध्ये आपलं स्वागत आहे. ITI ॲडमिशन 2024-17साठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, जे की 3 जून 2024 पासून सुरू झालेले आहेत. या अर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ज्यासाठी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या ऑनलाईन अर्ज सादर करत असताना जे वेळापत्रक आहेत, तसेच या अर्जासाठी कोणते शुल्क आकारले जाणार, किती शुल्क आकारले जाणार आहेत, त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती आणि निश्चित करू शकतील. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच उमेदवारांनी जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज एखाद्या नेट कॅफेवरून न भरता डायरेक्ट संस्थेमध्ये जरी गेले, तिथे देखील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. किंवा आपल्या गावातील ऑनलाईन सर्व्हिस सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण अर्ज करू शकता. प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे माहिती व OTP कळविण्यात येईल. सबब उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही. 5 नंबरचा मुद्दा असा आहे की ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, त्यांचा नोंदणी क्रमांक हाच युजर ID म्हणून तयार होईल. 6वा मुद्दा, उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या मथळ्याखाली ॲप्लिकेशन फॉर्म व क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल. प्रवेश शुल्क राखीव प्रवर्गासाठी ₹100, अराखीव प्रवर्गासाठी ₹150, महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी ₹300, अनिवासी भारतीय उमेदवारांसाठी ₹500 शुल्क आकारलेले आहे. अर्ज शुल्क केल्यानंतर प्रिंट आऊट घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो भरलेला अर्ज आणि साक्षांकित कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर जी दिली आहे, ते कागदपत्रांची यादीचे झेरॉक्स घेऊन आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कागदपत्रे पडताळणीसाठी जावे. त्याचा वेळापत्रक बघितला असता 3 जून 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहेत आणि अर्जात दुरुस्ती आपण 3 जूनपासून करू शकतो. तर अर्जाचा अंतिम दिनांक 30 जून 2024 असा आहे. 5 जूनपासून आपण संबंधित खाजगी किंवा गव्हर्मेंट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन मूळ कागदपत्र आपण सादर करू शकतो. म्हणजे आपण अर्ज कन्फर्म करू शकतो. 5 जून ते 1 जुलै असा कालावधी दिलेला आहे. फेरीसाठी जे विकल्प आहेत ते आपण 5 जून 2024 पासून पर्याय हा आपण सादर करू शकतो. तर 2 जुलै त्यासाठी शेवटची मर्यादा दिलेली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी ही 4 जुलै
2024 रोजी प्रसिद्ध होईल. गुणवत्ता यादी ही 4 जुलै ते 5 जुलै दरम्यान राहणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी 7 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. पहिली फेरीसाठीचे प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना 15 जुलै ते 19 जुलै हा कालावधी दिलेला आहे. तुम्हाला सदरील वेळापत्रक हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करावा. धन्यवाद मित्रांनो. लवकरात लवकर अर्ज भरण्यास प्राधान्य द्यावे. आपल्या गावातीलच नेट कॅफेत अर्ज करावा. अर्ज करताना बारकाईने लक्ष द्यावे. धन्यवाद. जय हिंद.